सांगली साताराच्या बाबत जे काही आता आता शेवटचा दिवस हो. आहे अर्ज काढण्याचा. आपले उमेदवार देखील या ठिकाणी सांगलीमध्ये आहेत, तर त्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आता पुढची रणनीती असणार आहे? कारण शिवसेनेचे प्रमुख सांगली जिल्ह्यामधले माननीय तानाजीराव पाटील साहेबांनी अध्यक्षांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. त्यांचं माझं काल भेटही झाली, त्यांचं माझं काल बोलणंही झालं. त्यांना माननीय मुख्य नेते पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कडचा निरोप मी त्यांना दिलेला आहे की आपल्याला युती धर्म पाळायचा आहे आणि अर्ज माघार घ्यायची 3 वाजता शेवटची वेळ आहे. त्याच्यासाठीच मी आता सांगलीला निघालेलो आहे. मी स्वतः तानाजीराव पाटील साहेबांना भेटेन, आमदार सुहास बाबरकीत आहेत त्यांना भेटेन आणि युती धर्म पाळायचं काम शिवसेनेकडून केलं जाईल. साहेब, साताऱ्याच्या बाबत जे काही मागे घडामोडी झाल्या होत्या त्यानंतर जरा थोडासा पहिला टप्पा हा पूर्ण होऊ द्या आज माघारीचा. कारण शेवटी आता सगळीकडे असं ठरलेलं आहे महायुतीमध्ये की ज्या ठिकाणी महायुतीमधनं एकत्र आपल्याला सगळ्यांना लढायचं आहे. ज्या ज्या पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी काही लोकांनी अपक्ष बंडखोर म्हणून अर्ज भरलेले आहेत ते अर्ज युती धर्म पाळून तिन्ही पक्षाच्या बाजूने या ठिकाणी आज मुदतीच्या आत काढून घ्यायची आहे. ती जबाबदारी सांगलीची माझ्याकडे असल्यामुळं मी आता सांगलीला जातोय. सातारच्या बाबतीत निश्चितपणे एकदा अर्ज माघार झाल्यानंतर मग आम्ही सगळेजण बसून चर्चा करू.